शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे. ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू सांगा. सगळा विषय संपव. या अधिवेशनाचं फलित काय तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. बाकी काही नको आम्हाला. त्याच्यामध्ये करा ना, जे तुम्ही सांगितलं ते करा. आम्ही नाही आग्रह धरत तुम्हाला. जो तुम्ही शब्द दिलाय तो करा. लाडक्या बहिणींसाठी तुम्ही 46,000 कोटी रुपये खर्च करता. 46,000 कोटी नॉन प्लॅन एक्सपेंडिचर. प्लॅन एक्सपेंडिचर नाही आहे, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे. 46,000 कोटीमध्ये 46,000 कोटीचे धरणं झाले असतात. शेतकऱ्याच्या शेतात पाणी आलं. करू नका असं म्हणत नाही, करा. पण मग अनेक स्रोत निर्माण करा ना नवीन. ते का निर्माण करत नाही तुम्ही? 46,000 कोटी लाडक्या बहिणीसाठी काय म्हणतात रक्कम? ही काय लहान रक्कम आहे? बहिणींना खुश केलं सगळे तुम्ही सत्तेमध्ये आले, पण तसं माझ्या शेतकऱ्याला खुश करा. सारे वीज बिल माफ करून टाका. 100% वीज बिल माफ करण्याची घोषणा तुम्ही केली. 24 तास वीज पुरवठा करू असं घोषणा तुम्ही केली. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सकाळी या ठिकाणी 10 हॉर्स पॉवर पर्यंत सोलरच्या संदर्भामधला निर्णय घेतला. मी स्वागत करेल. पण 10 हॉर्स पॉवर पर्यंत करत असताना त्या ठिकाणी मी मंत्री महोदयांना सांगितलं होतं की कनेक्शन का बंद केले शेतकऱ्यांचे? ॲग्रिकल्चर कनेक्शनच बंद करून टाकले. आता यापुढे या राज्यामध्ये ॲग्रिकल्चर कनेक्शन मिळणारच नाही. अरे कशासाठी? ज्याला लागेल त्याला गरज असेल. इरिगेशनच्या पाटबंधारे प्रकल्पावर तुमचं सोलर चालणार नाही. 500-800 फुटावर तुमचा 10 हॉर्स पॉवरचे सोलर चालणार नाही. ठिबक सिंचन वगैरेसाठी हा 10 हॉर्स पॉवर पुरेसा होणार नाही. मग अशा ठिकाणी ज्याला आवश्यक असेल त्याने त्या कनेक्शन घ्यावं. याच्यावर मर्यादा का आणता? अनेक प्रश्न या राज्यासमोर रस्त्यांच्या संदर्भामधले. मोठे मोठे पूल त्या ठिकाणी बांधतात, पण ग्रामीण भागातलं काय? ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी पैसा आहे का? महामार्गांसाठी पैसा दिला, पण विलेज रोड जिल्हा परिषदेचे रस्ते त्यांच्यासाठी काय पैसा आहे? खड्डे भरायला पैसे नाही आमच्याकडे. सगळ्या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागातले रस्ते जे आहेत ते रस्ते ओस पडले, सगळे खराब झालेले रस्ते. महामार्ग चकचकीत झाले, समृद्धी मार्ग आला, मोठे मार्ग झालेत, महामार्ग झालेत, पण ग्रामीण भागातल्या रस्त्यांची काय स्थिती आहे? ग्रामपंचायतीची काय स्थिती आहे? काय अजून तुम्ही 15व्या वित्त आयोगाचा पैसा दिला नाही? शंभराजाई 15व्या वित्त आयोगाचे पैसे नाही. कर्मचाऱ्यांचे पगार नाही. का नाही? जे डॉक्टर या ठिकाणी होते अध्यक्ष महोदय, आपल्याकडे आता तुम्ही नव्यानं सांगितलं की मेडिकल याच्यामध्ये MBBS डॉक्टरांची संख्या करणार आहे. भरली पाहिजे. डॉक्टर उपलब्ध नाही, तुम्ही भरा. पण वर्षानुवर्ष त्या ठिकाणी BMS काम करणारा जो डॉक्टर आहे, जो MBBS नसताना त्या ठिकाणी 11 महिन्याच्या करारावर काम केलं, त्याला 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, कोरोना कालखंडामध्ये ज्यांनी काम केलं, अशा डॉक्टरांना आता काढून टाकणार आणि त्याच्या जागी MBBS लावणार. म्हणजे हे काय हवा झाले का? तुम्हाला गरज आहे त्याप्रमाणे आणा आणि गरज नसली की त्यांना काढून टाका. जे वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 आयुर्वेदिक आहेत, ज्यांनी 11 महिन्याच्या करारावर अनेक वर्ष त्या ठिकाणी केलं, 4 वर्ष केलं, 2 वर्ष केलं, अशा लोकांना काहीतरी वेगळी व्यवस्था करून त्या ठिकाणी किमान प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, ग्रामीण रुग्णालयामध्ये 1-2 डॉक्टर तरी या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टर असले पाहिजे. याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर त्यांना न्याय मिळेल, अध्यक्ष मिळेल. नाही तर मग आपल्या कामासाठी वापरायचं आणि नंतर सोडून द्यायचं. हे धोरण बरोबर नाही. उद्या मेडिकल कॉलेजमधले MBBS डॉक्टर फार तुमच्याकडे टिकत नाही, ते निघून जातात. आणि मग त्यांना जरी नोकरीवर नियुक्त केलं तरी ते निघून जातात. बॉन्ड काढला तरी बॉन्डचे पैसे भरून निघून जातात. मग त्या ठिकाणी जरी डॉक्टर द्यायची व्यवस्था केली तर दुय्यम डॉक्टर त्या ठिकाणी असेल तर ते आयुर्वेदिक डॉक्टर राहतो त्या ठिकाणी. किमान ग्रामीण भागामध्ये, टोकाच्या गावांमध्ये, डोंगरी वस्त्यांमध्ये, आदिवासी वस्त्यांमध्ये हा डॉक्टर तरी काम करायला तयार असतो. त्यामुळे सरकारने याची भूमिका या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे, अध्यक्ष महोदय. म्हणून या सर्व विषयांच्या संदर्भामध्ये मी सरकारला सांगतोय की विषय लक्षात घेऊन कार्यवाही करावी. मी सरकारचं या निमित्तानं आपल्याला अपेक्षा करतो की हे सारे प्रश्न जे ऐरणीवर आलेले या संदर्भामध्ये तुम्ही न्याय द्यावा आणि महाराष्ट्राला त्या संदर्भाला न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.